मसावी महत्तम सामायिक विभाजक। मसावी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येस महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी असे म्हणतात। मसावी काढण्याच्या पद्धती। मसावी काढण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यापैकी 3 पद्धतींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। पहिली पद्धत विभाजक पद्धत, दुसरी पद्धत मूळ अवयव पद्धत व तिसरी पद्धत भागाकार पद्धत। मसावी काढण्याची पहिली पद्धत म्हणजे विभाजक पद्धत। प्रथम दिलेल्या सर्व संख्यांचे विभाजक लिहावेत व त्यानंतर त्या विभाजकांपैकी मोठ्यात मोठा सामायिक असलेला विभाजक निवडावा। मसावी काढण्याच्या विविध पद्धतींपैकी पहिली पद्धत आपण पाहूया। ती पद्धत म्हणजे दिलेल्या संख्येचे विभाजक काढून त्यावरून मसावी काढणे। या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत। पहिली संख्या 18 व दुसरी संख्या 24। प्रथम 18 या संख्येचे विभाजक काढूया। 18 या संख्येचा पहिला विभाजक आहे 1, कारण 1 ने 18 या संख्येला पूर्ण भाग जातो। त्यानंतर 2 या संख्येने 18 ला पूर्ण भाग जातो म्हणून 2 हा विभाजक। 3 या संख्येने 18 ला पूर्ण भाग जातो म्हणून 3 हा विभाजक। यानंतर 18 चा पुढील विभाजक आहे 6, त्यानंतर 9 व 18। आता आपण 24 या संख्येचे विभाजक पाहूया। 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24। आता आपण मसावी काढूया। 18 आणि 24 या संख्येचे विभाजक काढले आहेत। यानंतर या दोन्हीमध्ये सामायिक असलेला परंतु मोठ्यात मोठा विभाजक कोणता ते आपण पाहूया। या दोन्हीमध्ये 6 हा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आहे आणि म्हणून मसावी बरोबर 6। मसावी काढण्याची दुसरी पद्धत मूळ अवयव पद्धत। प्रथम दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडावेत व त्यामधील सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार करावा। दुसरी पद्धत म्हणजे मूळ अवयव पाडून मसावी काढणे। यासाठी आपण 2 संख्या घेतलेल्या आहेत, त्या म्हणजे 18 आणि 24। प्रथम 18 चे मूळ अवयव काढूया। 2 गुणिले 9 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 2×6 6×18। यानंतर 24 या संख्येचे मूळ अवयव पाडूया। 2 गुणिले 12 बरोबर 2 गुणिले 6 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3। तर अशा प्रकारे 24 चे हे मूळ अवयव झाले आणि 18 चे हे मूळ अवयव आहेत। आता आपण मसावी काढूया। या दोन्ही संख्यांच्या मूळ अवयवांपैकी सामायिक मूळ अवयव घेऊया। यामध्ये 2 आहे, यामध्येही 2 आहे म्हणून 2 हा सामायिक अवयव घेतला। त्यानंतर 3 हा सामायिक अवयव आहे दोन्हीमध्ये असलेला म्हणून आपण 3 हा सामायिक अवयव घेतला। 2×6 म्हणजे 18 आणि 24 यांचा मसावी आला 6।
मसावी काढण्याची तिसरी पद्धत भागाकार पद्धत. दिलेल्या संख्यांना एका समान संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवावा व सामायिक अवयव काढून त्यांचा गुणाकार करावा. आता आपण मसावी काढण्याची तिसरी पद्धत पाहूया. ती म्हणजे भागाकार पद्धतीने अवयव पाडून मसावी काढणे. या ठिकाणी 18 आणि 24 या संख्येचे भागाकार पद्धतीने अवयव काढूया. यासाठी प्रथम भाग घालूया 2 या संख्येने. बे 9 18, बे 1 बे आणि बे 2 4. त्यानंतर या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भाग घालूया. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता मात्र 1 ही संख्या सोडून कोणत्याही संख्येने 3 ला व 4 ला एकाच संख्येने भाग जात नाही आणि म्हणून या ठिकाणी सामायिक अवयव आले 2 आणि 3. म्हणून मसावी बरोबर 2 गुणिले 3 बरोबर 2 त्रिक 6. म्हणजे 18 आणि 24 या संख्येचा मसावी आला 6. अशा प्रकारे भागाकार पद्धतीनेही आपण मसावी काढू शकतो. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांचा मसावी हा 1 येतो. या ठिकाणी आपण 2 क्रमवार संख्या घेऊया. त्या संख्या म्हणजे 15 आणि 16. तर यांचा मसावी आपण पाहूया. 15चे विभाजक काढूया. 1 3 5 आणि 15. तर 16चे विभाजक येतील 1 2 4 8 आणि 16. या दोन्ही संख्यांच्या विभाजकामध्ये जर पाहिले तर यामध्ये मोठ्यात मोठा हा विभाजक एकच आहे, कारण दोन्ही मध्ये तो विभाजक आहे. म्हणजेच याचा मसावी येतो 1 आणि म्हणून कोणत्याही 2 क्रमवार संख्यांचा मसावी हा 1 असतो. कोणत्याही 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 येतो. यानंतर आपण पाहणार आहोत कोणत्याही 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी. उदाहरणासाठी आपण संख्या घेऊया 12 आणि 14. 12 आणि 14 या क्रमवार 2 समसंख्या आहेत. यांचा मसावी आपण पाहूया. 12चे विभाजक पाहूया. 1 2 3 4 6 आणि 12. तर 14चे विभाजक पाहूया. 1 2 7 आणि 14. या दोन्ही विभाजकांमध्ये जर पाहिले तर मोठ्यात मोठा विभाजक हा दोन्ही मध्ये असणारा 2 आहे. म्हणून यांचा मसावी येतो 2. म्हणजेच कोणत्याही क्रमवार 2 समसंख्यांचा मसावी 2 येतो. कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो. आता आपण कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी पाहूया. एक संख्या घेऊया 9 आणि क्रमवार त्याच्या पुढील विषम संख्या आहे 11. प्रथम 9चे विभाजक पाहूया. 1 3 आणि 9. तर 11चे विभाजक पाहूया. 1
आणि 11. यांच्यामध्ये जर विभाजकामध्ये पाहिले तर 1 हा दोन्हीमध्ये असणारा विभाजक आहे, म्हणून मसावी बरोबर 1. म्हणजेच कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा 1 असतो. मूळ संख्यांचा मसावी 1 असतो. दिलेल्या संख्या जर मूळ असतील तर त्यांचा मसावी कसा काढतात ते आपण पाहूया. पहिली मूळ संख्या घेऊया 11. तर दुसरी मूळ संख्या घेऊया 17. यांचे आपण विभाजक पाहूया. 11चे विभाजक असतील 1 आणि 11. तर 17चे विभाजक असतील 1 आणि 17. यामधील मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आहे 1. म्हणजेच मसावी बरोबर 1. म्हणजेच कोणत्याही मूळ संख्या दिल्या असता त्यांचा मसावी हा 1 असतो.